दादा 2 3 5 कॉफी द्या. थँक्स कमळी, तू कॉफी प्यायला हो म्हणालीस. किमान त्या निमित्ताने तरी मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवता येतोय. ऋषी सर, त्यो टोस्ट द्या ना. हाऊ एवढं नाही, एकच पाहिजे. हां ऋषी सर, काय झालं? तुम्ही असं एकटंच का असताय? अगं निंगे, असं एकटंच लाजणं आणि स्वतःशीच हसणं माणूस कधी करतो माहितीये का? कधी? अगं प्रेमात पडल्यावर. काय गॉसिप काय करता तुम्ही? कॉफी प्यायला आलात ना, कॉफी प्या. मी ते वेगळ्या विचारत होतो जरा. दादा काय हो, आज एकदम मफलर वगैरे गुंडाळून? हा नाही ते आहेच, थंडी वाढली आहे जरा. शा, ही काय थंडी म्हणायची काय? आमच्या गावाकडे येऊन बघा, असलं गारटून झालं की नाही विषयच संपला. खूप थंडी असेल ना तुमच्याकडे? अहो मग काय, आता घरात धूपकांडी करून ठेवली असेल. तुम्हाला सांगतो घोंगडीत झोपतोय म्हणून ठीक आहे, नाहीतर हे डिसेंबर जानेवारी महिन्यात की नाही, जर आहे ना सकाळ सकाळ चुकून दार उघडलं घराचं, जी वाऱ्याचं गार झुळूक येते की नाही, आव पार अंगच गाठून जाते कुल्फीच हो. आणि जर सकाळची शाळा असेल तर विषयच नाही, म्हणजे तोंडात ना वापस. होय सर, मग आम्ही पोरी असं चायनीज ड्रॅगन वाणी तोंडातून वाफा बाहेर काढत बसायचो. आणि मग रातच्याला मस्त शेकोटी करायचं आणि अख्ख्या गावाची माप काढत बसायचं. सरका की बाजू. ऋषी सर, आओ तुम्ही बी बसा की. बसा बसा.